या बातमीपत्राचे प्रायोजक आहे LIC ऑफ इंडिया। जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी। संपर्क 9890984042। नमस्कार, बुलेटिन 13 न्यूजवर महत्त्वाची बातमी पाहत आहोत। बातमी आहे वीर जवानासंदर्भातली। येवल्यातील वीर जवान संतोष रामदास पवार हे अनंतात विलीन। शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला। महाराष्ट्र पोलिसांच्या वतीने हवेत 3 फैरी बंदुकीच्या झाडून मानवंदना देण्यात आली। येवला तालुक्यातील तळवाडे येथील संतोष रामदास पवार यांना राजस्थान येथे सुरतगड या ठिकाणी कर्तव्यावर असताना वीरमरण आले। वीर जवान संतोष पवार यांच्या निधनाची बातमी कळताच संपूर्ण येवला तालुक्यात शोककळा पसरली। वीर जवान संतोष पवार यांचे पार्थिव राजस्थान येथून तळवाडे तालुका येवला या ठिकाणी दाखल झाल्यानंतर देशभक्तीपर गीतांची समस्त ग्रामस्थांनी वीर जवानांना संतोष पवार यांना अखेरचा निरोप दिला। अंत्यविधीच्या ठिकाणी नाशिक जिल्हे ग्रामीण पोलिसांच्या वतीने मानवंदना देण्यात आली। बुलेटिन 13 न्यूजसाठी विलास कांबळे, येवला। अंतिम को अंतिम सलामी चल।
येवला तालुक्यातील तलवाडे या गावचा सुपुत्र भूमिपुत्र संतोष पवार हा भारतीय सैन्य दलात कार्यरत होता आणि त्या जवानाला वीरमरण प्राप्त झालेलं आहे. त्या निमित्तानं आज पंचक्रोशीतील समस्त नागरिक या ठिकाणी त्याच्या अंत्यविधीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्या पवार कुटुंबावर जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, त्या दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे तो सावरण्याची ताकद त्यांच्या कुटुंबियांना देवो यासाठी आम्ही प्रार्थना करतो आणि श्रद्धांजली अर्पण करतो. ढाण्या वाघ संतोष पवार याला वीर मरण प्राप्त झालेले आहे. त्याला आम्ही आमच्या पोलीस दलाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्याच्या कुटुंबियांना हा दुःखाचा जो डोंगर आहे तो त्यांच्यावर जो कोसळलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही सहभागी आहोत आणि त्यांना परमेश्वर शक्ती देवो अशी प्रार्थना करतो. जय हिंद, जय भारत.